मधील कांदळगाव ग्रामपंचायत येथे टीबी आजारावर जनजागृती आयोजन। मालवण मधील कांदळगाव ग्रामपंचायत या ठिकाणी टीबी पडताळणी भेट देण्यात आली। याचा मूळ उद्देश म्हणजे नागरिकांनी यामध्ये सहभाग वाढवावा, टीबी संदर्भात जनजागृती करणे आणि टीबी रुग्णांना ज्या पोषण आहाराच्या मदतीची किंवा व्यसनमुक्ती संदर्भात मदत ही गावातून सहकार्य व्हावे हा आहे। 2023 पासून या संपूर्ण स्पर्धेचे स्वरूप पूर्ण महाराष्ट्रभर राबविण्यात येत आहे। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण 190 ग्रामपंचायत यामध्ये पात्र आहेत। या संदर्भातली पडताळणी झाल्यानंतर या पात्र ग्रामपंचायतींना गौरविण्यात येते। तर यावर्षी कांदळगाव ग्रामपंचायत ही ब्रॉन्झ मेडल यामध्ये पात्र होत आहे। तसेच यावेळी गावातील ग्रामपंचायत मधील कर्मचाऱ्यांनी देखील संवाद साधला आणि त्यांनी या संपूर्ण मोहिमेचे खास कौतुक केले आहे। टीबी संदर्भात जनजागृती आम्ही देखील आता मोठ्या प्रमाणात करू असे देखील त्यांनी यावेळेस सांगितले। नेमकं ते काय म्हणाले हे आपण थोडक्यात काही व्हिडिओज मार्फत जाणून घेऊया। आज आपण कांदळगाव ग्रामपंचायत येथे टीबी जनजागृती निमित्ताने एक चर्चात्मक संवाद करण्यासाठी आलेला, तर त्याबद्दल थोडक्यात काय माहिती सांगा। राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत आज ग्रामपंचायत कांदळगाव या ठिकाणी आपण पडताळणी विजिट दिलेली आहे। याचा मूळ उद्देश असा आहे की लोक सहभाग टीबी कार्यक्रमामध्ये वाढवणं, जनजागृती करणं आणि टीबी रुग्णाला गावातून ज्या काही पोषण आहाराच्या मदती असतील, व्यसनमुक्तीसाठी असतील, त्याच्या कुटुंबाला मानसिक आधार असेल, हे गावातून मिळावं यासाठी प्रयत्न करणं हा आहे। 2023 पासून आपण या स्पर्धेचं स्वरूप पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येत आहे। यावर्षी पण आपल्याला सांगायला आनंद आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 190 ग्रामपंचायत याच्यामध्ये पात्र होत आहेत। त्याच्यानंतर पडताळणी स्वरूप असतं, पडताळणी झाल्यानंतर या पात्र ग्रामपंचायतींना गौरविलं जातं। त्याप्रमाणे यावर्षी ग्रामपंचायत कांदळगाव ही ब्रॉन्झ मेडल साठी यामध्ये पात्र होत आहे आणि आज त्याची पडताळणी विजिट आहे। ग्रामपंचायत कांदळगाव मध्ये आरोग्य विभागाने भेट दिल्याच्या नंतर त्यांनी आपल्याशी जो संवाद साधला त्यावरती आपण कशा प्रकारे मनोगत व्यक्त करू शकता? खरोखरच प्रशासनाचा टीबी मुक्त हा कार्यक्रम आहे तो खरोखर कौतुकास्पद आहे आणि जास्तीत जास्त म्हणजे आमचे सर्व कर्मचारी आहेत किंवा आरोग्याचे कर्मचारी आहेत ते चांगल्या प्रकारे काम करून, तसेच आमच्या गावातील सदस्य किंवा इतर सर्व लोक चांगल्या प्रकारे काम करून हे अभियान यशस्वी होण्याचे प्रयत्न करत आहोत। आणि प्रत्येक नागरिकांनी आपल्यामध्ये असलेला आजार लगेचच उपकेंद्राशी संपर्क साधून त्यांना सहकार्य करून हे अभियान पूर्ण करण्यास सहकार्य करायचं आहे। धन्यवाद। नमस्कार। आज आमच्या इथे टीबी मुक्त अभियानची कमिटी दाखल होऊन आम्हाला त्यांनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे। तरी या संपूर्ण अभियानामध्ये आम्ही ग्रामपंचायत हिरारीने त्यामध्ये सहभाग देऊ, लोकांना परावृत्त करू, यापासनं लोकांना त्याची समज देऊ आणि लोक जास्तीत जास्त जागृत कसे होतील। आपल्या मधील जर कोणता आजार असेल तर त्याचं स्पुटमद्वारे किंवा त्यांच्या त्या एक्सरेद्वारे चेक करून कोणत्याही हॉस्पिटलद्वारे त्याचा रिपोर्ट आमच्यापर्यंत आणतील आणि ही लोकांची जनजागृती लोकांमध्ये होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। तसेच जे या संबंधित आजार संदर्भात लोक असतील त्या प्रत्येक लोकांना आम्ही स्वतःहून त्यांना लागणारी जी काय मदत असेल ती आम्ही आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून निश्चितपणे करू असं आज मी आपल्याला यांच्या मार्फत शब्द देतो, वचनबद्ध आहे ग्रामपंचायत। धन्यवाद।